मी अरुण घोडके. शिवचिंतन. राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने मोंगल मराठी युद्ध सुरू झाले. ते एक प्रकारचे स्वातंत्र्य युद्धच होते. शिवरायांनी जनतेला स्वराज्याचा मंत्र दिला होता. त्याची जपणूक करण्यासाठी मराठी मुलखातील सारी जनता शत्रूशी लढा देत होते. तत्कालीन कवी विठ्ठलदास यांनी लिहून ठेवले आहे की अगदी गावच्या प्रमुखापासून ते लहान मुलांच्यापर्यंत सर्वांनी हे युद्ध आपले मानले आणि मिळेल त्या साधनाने शत्रूशी तोंड दिले. त्यावेळेला मराठी पिढीने गनिमी काव्याने मोंगलाशी लढा दिला. मोंगलांनी जिंकलेला मुलूक ते बळजबरीने आपल्या ताब्यात घेत असत. मराठ्यांच्या तुफानी हालचाली पुढे मोंगल सैन्यांची दमछाक होऊ लागली आणि ते मराठी मुलखातील सैन्यांना भूताटके असे म्हणू लागले. मोंगल सैन्यांच्या हालचालीमुळे सारा प्रदेश ओसाड पडला होता. त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे स्थानिक जनतेला त्रास होऊ लागला आणि म्हणून मराठी मुलखातील सरदार जंजीला राजाराम महाराजांच्याकडे गेले. त्यांची भेट घेतली आणि महाराजांच्याकडून मोंगलांशी लढून हिंदवी स्वराज्यातील प्रदेश मुक्त करून घेण्यासाठी त्यांना स्वतंत्र हवे व जमावाच्या करासाठी गावकीची वगैरे पूर्वीची इनामती लोकांस परत मिळावी म्हणून मागणी केली. आणि इतकेच नव्हे तर ते मोंगलांनी हद्दीतील लुटलेली लुटमारीची राजाचे बक्षीस म्हणून मिळावे असे सांगून त्यांनी ते मिळवले सुद्धा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.